नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे साहिल द ब्लॉगर. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता माझ्या मित्रांसोबत दादरला चाललेलो आहे शॉपिंग करायला. चला, एंटरटेनमेंट होईल, मजा येईल. चला फिरूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी इथे घाटकोपरच्या भटवाडीच्या रिक्षा स्टँडवर आलेलो आहे. माझा मित्र अजून सुद्धा आलेला नाही, त्याची वाट बघते मी. एक जण मला डायरेक्ट घाटकोपरला भेटणार आहे आणि एक जण तिकडे येणार आहे भटवाडीच्या रिक्षा स्टँडवर. त्याला सांगितले ये लवकर, अजून फोन लागत नाही त्याचा. फोन लागला तो उचलत नाही. सेम ठीक आहे मित्र माझे, अजून आले ते उशीर होते. तो एक जण तिकडे वाट बघते आणि एक जण फोनच उचलत नाही. माझ्या मित्रांनी शेवटी मला टांग दिली. मला म्हटलं आता चालत चालत जायचं आहे आपल्याला. म्हटलं अरे आधी सांगायचं 15 मिनटं वेट, उशीर झाला एकदा आपल्याला आधी. तर तो मला जागृतीनगर मेट्रो स्टेशन आहे, तिथे भेटणार आहे खाली. म्हणजे फायनली मित्रांनो, मी तर पोचलेलो इकडे. हा बघा, हाच तो ब्रिज. ह्या ब्रिज खाली तो माझा मित्र येणार आहे, पण अजूनपर्यंत तो आला नाही. एवढं लांब चालत आलं, अजून तो आला नाही. अरे या उशीर झाला आहे. ऊन एवढं लागतंय ना, डेंजर ऊन आहे हो. त्याला बघू त्याची वाट. आता काय परत वाटच बघावी लागली. आलं घेऊ त्याला. मित्रांनो, माझा मित्र एवढा डेंजर आहे ना, आम्हाला तुम्हाला दाखवतो, भेटवतो त्याला. माझ्या इकडे येऊन मला म्हणतो मी येणार नाही, माझे कपडे चांगली नाही म्हणतो माझ्याकडे. आणि पुढे चाललाय का तो याचीच वाट आपण बघत होतो. देखिए मासूम से चेहरे को झूठ पे झूठ बोल रहा था. ये वीडियो शूट करने के पहले मुझे वीडियो शूट करने से पहले वो बोल रहा था कि मैं आऊँगा नहीं. ठीक आहे चला करू सुरू. बस स्टेशनला पोचलेलो आहे आम्ही. आता तिकीट पण काढलेले. एक मित्र माझ्या विक्रोळीवरनं येते, तो कॉलेजला गेला रिझल्ट आणायला. तर त्याची वाट बघावी लागेल परत. एका मित्राची वाट बघितली, आता दुसऱ्या मित्राची वाट बघितली. चला आता जातोय दुसऱ्या नंबर प्लॅटफॉर्मवर दादरला. मोठंसं घाटकोपर स्टेशन. ॲक्च्युली करोनामुळे एवढी गर्दी नसते. इथं आमचं घाटकोपर स्टेशन झालं, कुर्ला झालं, दादर झालं, खूप गर्दी असते आमचं घाटकोपर स्टेशनवर. आम्ही बसतो इथं. स्थानं पण नव्हते. ट्रेनची वाट बघत आहे, मित्राची वाट बघत. एक ट्रेन आलेली आहे, मित्र नाही आला म्हणून आम्ही थांबलो. आता ह्या ट्रेननेच गेलो आहोत. मित्र आहे तू सुद्धा त्याच्या कॉलेजवरनं आलाय. ट्रेन आली इकडून मागून आणि आता ट्रेनमध्ये बसतो आणि डायरेक्ट दादरला भेटू. चला. दादरला पोचले आता उतरून. जास्त गर्दी नाही, तर दरवेळेस खूप गर्दी असते या स्टेशनवर. चैन की सांस मिली. दादर स्टेशन. लगेच कबूतर खाना आहे. एवढे कबूतर असतात नाही इथं. हे माझी घेते मित्रांनो. तुम्ही लाईक करायला विसरू नका.
फायनली आम्ही इथून निघालेले काळा केंद्रामधून कपडे घेतले. त्या 3,000चा फटका बसलाय. बघू पण कपडे पण तेवढेच क्वालिटीचे आहेत. आता ॲक्च्युली आम्ही सिद्धिविनायकला जाणार होतो पण सिद्धिविनायकचं कॅन्सल केलं कारण की तिकडे जाऊन ऑनलाईन बुकिंग करायचं परत त्यासाठी वेळ लागणार. ॲक्च्युली तिथं खूप गर्दी पण असते. ऑनलाईन बुकिंग नसतं तर गेलं असतो, आधीच ऑनलाईन बुकिंग करावी लागते. पण आता बघू मित्रामध्ये चौपाटीला जायचं. यांना काय कामं नाही, उपट सोंडेवाने फिरतायत इकडे तिकडे. चला जाऊ मग काय. मित्रांनो आम्ही निघाले. हा बघा आमचा अजून एक मित्र आहे सिद्धेश भोर चौपाटीला. हां चौपाटीला चालले. ॲक्च्युली सिद्धिविनायकचं कॅन्सल झालं कारण की तिकडे काहीतरी ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. चौपाटीचं सुद्धा कॅन्सल होणार होतं पण चला जाऊया आता. आलो एवढं तर जाऊ चौपाटीला. आणि आमच्याकडे पैशांची एवढी कडकी की आम्ही चालत चाललो एवढ्या लांब. बघू किती वेळात पोहोचते सगळे. तिथे खाली तुम्हाला इंस्टाग्रामचा आयडी दिसत असेल, फॉलो करा. सगळ्या पोस्ट लाईक करा आणि फॉलो केला असेल तर अनफॉलो करा. फाइनली जिस घड़ी का इंतजार था वो घड़ी अब आ गई है. फायनली हमारे सामने दादर चौपाटी. मित्रांनो आपण आता दादर चौपाटीला पोचलो आहोत. अजून पण पोचलेलो नाही. समोरच आहे आपल्या अथांग सागर आहे खूप मोठा आणि आत्ताच गार गार हवा येते. खूप मजा येणार रे. चला उशीर तर झालाय भरपूर पण एक दिन घुमने गेले. हां सागरी सेतू जो ब्रिज आहे ना त्याला सागरी सेतू सिलिंग असे म्हणतात. फायनली दादर चौपाटीला पोचलेलो आहोत. पाणी खूपच आटले पण ना लय पाणी आटले. हा बघा तिथेच हे माझे शाळेतले मित्र, आपल्या क्लास मधले मित्र. फायनली दादर स्टेशनला आलेले. खूप गर्दी आहे इकडे. चला जाऊया डायरेक्ट आता घरी गेल्यावर. पोचलेलो घरी. खूप मजा आली आज. माझ्या मित्रांसोबत आम्ही गेलो होतो दादर चौपाटीला. पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामचं खाली दिसत असेल तर त्याला फॉलो करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा माझा पहिलाच ब्लॉग होता. काही चुका झाल्या असतील तर सांभाळून घ्या. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये.